सरकारने लोकांच्या मालमत्तेवर लागू केले आहेत 10 नवे नियम. केंद्र सरकारकडून ही सगळ्यात मोठी बातमी समोर आली. आता जर तुमचं दुकान असेल किंवा तुम्ही स्वतःचं घर बांधलं असेल किंवा तुम्ही शेतकरी असाल, तुमची शेतजमीन असेल, तर अशा सगळ्या प्रॉपर्टीवर 10 नवे नियम लागू केले आहेत. आता जे लोक हे नियम पाळणार नाही त्यांची सगळी संपत्ती सरकार जमावणार. सरकार संपत्ती जप्त करून घेणार. जे लोक हे नियम पाळणार नाही, ते जर शेतकरी असतील तर त्यांची शेती जप्त होणार, त्यांचं घर असेल तर ते घर जमा करून घेतलं जाणार. तसेच इतर सगळ्या मालमत्ता आता सरकारकडे जप्त करण्याचा अधिकार आता सरकारला आला आहे. आता तुमच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता, जसं स्वतःचं घर असेल किंवा एखादा फ्लॅट असेल, एखादं दुकान असेल, जमीन असेल किंवा शेतजमीन असेल, तर अशा सगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीवर 10 नवे नियम लागू केले. आता नियम न पाळणाऱ्या लोकांची संपत्ती सरकार जमावणार. केंद्र सरकारने सगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीवर लागू केलेले हे 10 नियम जाणून घेणं प्रत्येकाला गरजेचं आहे. आता यातले पहिले 8 नियम जे आहेत हे सर्वसामान्य लोकांच्या बाजूने आहे. म्हणजे 8 नियम सरकार सगळ्यांचा फायदा करण्यासाठी बनवलेले आहेत. पण यातला 9वा आणि 10वा नंबरचा जो नियम आहे तो सगळ्यात भयानक आहे. कारण की यातला तो 9वा आणि 10वा नियम जर मोडला तर इतका दंड होईल. म्हणजे प्रॉपर्टी तर जप्त होईलच, पण तुम्हाला लाखोचा दंड भरावा लागेल. आणि दंड भरला नाही तर जेलची हवा खावी लागेल. तर या 10 नियमांना सरकारने आता जाहीर केलेलं आहे. आता हे सगळे नियम तुम्हाला पाळायचे आहेत. कारण की यातला कोणताही नियम जर मोडला तर तुमची संपत्ती जप्त होईल. तुम्हाला तुमच्या घरात राहता येणार नाही. तुमचं घर जप्त होईल, तुमची जागा, तुमची शेतजमीन हे देखील जप्त होणार आहे. आता यातला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा म्हणजे 8 नियम जे आहेत हे सगळ्यांच्या फायद्यासाठी सरकारनं बनवलेले आहेत. पण यातला 9वा आणि 10वा नियम इतका भयानक आहे की तुम्ही कोर्टात जरी गेले, सुप्रीम कोर्टात जरी गेले, हायकोर्टात जरी गेले तरी कोर्ट काहीच करू शकत नाही. इतके भयानक हे शेवटचे 2 नियम आहेत. आता हे सगळे नियम तुम्हाला पाळणं बंधनकारक आहे. त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे कोणते 10 नियम आहेत, तुमच्याकडे जर तुमची स्थावर मालमत्ता असेल, वडिलोपार्जित जमीन असेल, तुमचं घर असेल, दुकान असेल, काही असेल, तर हे तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी कोणते 10 नियम आहेत सगळं सविस्तर आपण जाणून घेतोय. पहा, सरकारनं लागू केले आहेत 10 नवे नियम. देशातल्या सगळ्या मालमत्तेवर हे नियम लागू होणार. मग तुमची शेतजमीन असू द्या, दुकान असू द्या, घर असू द्या किंवा एखादा मोकळा प्लॉट असू द्या, कुठलीही स्थावर मालमत्ता असू द्या, हे 10 नियम सगळ्या संपत्तीवर लागू होणार. मग आता या नियमामुळे नेमकं काय बदलणार, कोणती नवीन कागदपत्र तुम्हाला तुमचा अधिकार सिद्ध करण्यासाठी द्यावी लागतील, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. पहा, महाराष्ट्रासहित इतर सर्व राज्यामध्ये सरकारने प्रॉपर्टीवर 10 नियम लागू केले. ज्यातले 8 नियम हे आपल्या सर्वांच्या फायद्यासाठी आहेत, ज्यामधून कुठला त्रास होणार नाही, उलट तुमचा त्रास कमी होणार, उलट तुमचा फायदा होणार. पण यातला 9 नंबरचा नियम अतिशय भयंकर आहे. तर 10 नंबरचा नियम हा सगळ्यात महाभयंकर आहे. कारण की 10व्या नंबरचा नियम जर मोडला तर तुमच्या घरात तुम्हाला राहता येणार नाही. आणि तुम्ही जरी कोर्टात जरी जाण्याचा प्रयत्न केला तरी तुमचं कोर्ट देखील ऐकून घेणार नाही. इतका 10 नंबरचा भयानक नियम आहे. आता पहा, जर तुम्हाला तुमची जमीन वाचवायची असेल, तुमची जमीन जप्त होऊ द्यायची नसेल, लाखोचा दंड भरायचा नसेल, तर हे सगळे नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. पहा, पहिला नियम जो आहे, पहिल्या नियमापासून सुरुवात करतोय आपण, जो कोणासाठी आहे की ज्यांनी कर्ज काढून जमीन घेतली आहे. आता पहिला नियम कर्ज काढून जमीन घेतलेल्यांसाठी आहे. दुसरा नियम सगळ्यांसाठी आहे. पण 9वा आणि 10वा नियम झाल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की तुमची जमीन जमा होऊ शकते. पहा, ज्यांनी कर्ज काढून जमीन घेतली, कर्ज काढून फ्लॅट घेतला, कर्ज काढून घर घेतलं, कर्ज काढून शेती घेतली, तर अशा लोकांसाठी पहिला नियम आहे. आता पहा, पहिला नियम आता काय होतं, बऱ्याच वेळा काय करतात, व्यक्ती कर्ज काढतात, एखादी वस्तू त्याला तारण म्हणून द्यायची असते, गहाण ठेवायची असते. मग अशाच वेळा गहाण ठेवण्यासाठी लोक घर देतात, एखादा प्लॉट देतात किंवा शेतजमीन गहाण ठेवतात, एखादा प्लॉट देतात. पण पहा, आता जर ती व्यक्ती कर्ज फेडू शकत नसेल तर ती तारण ठेवलेली वस्तू आहे तर त्यावर जप्ती आणली जाते. कर्ज वाढत जातं आणि मग ज्यावेळेस तारण ठेवलेली शेती आहे किंवा घर किंवा काही असेल तर ते बँकेकडचं तुम्ही कर्ज जर फोडलं नाही तर बँकेकडून ती वस्तू जप्त होते. आता जप्त केलेलं घर, शेती, दुकान, कोणती प्रॉपर्टी जी आहे तर ती प्रॉपर्टी बँकेकडून विकायला काढली जाते, तिचा लिलाव होता. आता मग जर तुम्ही कर्ज काढलं असेल किंवा कर्ज काढायचा विचार करत असाल तर ही माहिती, पहिला नियम तुमच्यासाठी जाणून घेणं गरजेचं आहे. पूर्वी काय व्हायचं, जी प्रॉपर्टी आहे जी कर्जामध्ये असलेली असायची, मॉर्गेज ठेवलेली, तर तिचा लिलाव ऑफलाईन पद्धतीनं व्हायचा. हा कुठे झाला कळत नसायचं. पण आता सरकारने यासाठी वेगळी वेबसाईट तयार केली आहे, ज्याला बँकनेट नाव दिलेलं आहे. बँकनेट पोर्टल लॉन्च केलं आहे. बँकनेट नावाची वेबसाईट तयार झाली आहे. आता या वेबसाईटवर देशातून कुठलेही नागरिक तुमची जमीन त्या ठिकाणी खरेदी करू शकता. ते त्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, कुठे कुठे लिलाव आहे ते बघू शकता.
सगळ्याच्या लिलावाच्या प्रॉपर्टी इथं दिसणार आहे. म्हणजे ज्यांना विकायची आहे आणि ज्यांना ती घ्यायची आहे, म्हणजे अशा प्रकारचे जे एक पोर्टल तयार झाला. आता याचा फायदा कसा होणार आहे, याचा फायदा घेणाऱ्याला होणार, पण ज्याने कर्ज काढलं होतं त्याचं प्रचंड नुकसान होणार. कारण की पूर्वी जमीन विकली जात नसायची, त्यामुळे बँक काय करायचं, कर्जामध्ये बरीचशी सूट देऊन टाकायचं आणि कर्ज OTS करून टाकायचं. पण आता तसं होणार नाही. आता जागा तातडीने विकल्या जाणार. आता दुसरा नियम हा झाला कर्जाच्या प्रॉपर्टीसाठी. आता दुसरा नियम हा दिलासादायक आहे, म्हणजे शेतकऱ्यांसाठी किंवा इतर सामान्य माणसासाठी हा फायदा होणार. पहा, आता ग्रामीण भागामध्ये काय आलंय, शेतीमुळे वाद होत आहे. तर हे वाद मिटवण्यासाठी प्रधानमंत्री स्वामित्व योजना सुरू करण्यात आली. याच्या अंतर्गत ड्रोन सर्व्हे केला जाणार. विशेष प्रकारचे ड्रोन हे शेतीच्या वरती त्या ठिकाणी फिरवले जाणार, ज्यामुळे वाटण्या प्रॉपर होणार आणि रेकॉर्ड तयार होणार. 2026 पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याचा रेकॉर्ड आता सरकारकडे जमा होणार आहे. 2 कोटीपेक्षा जास्त भारतीयांना संपत्तीचं स्वामित्व कार्ड मिळणार आहे. तुमच्या जमिनीचं ओनरशिप कार्ड तुम्हाला मिळणार, ज्यामुळे जे जमिनीमधले भांडणं असतील, विवाद असतील, ते संपवण्यासाठी स्वामित्व योजना सुरू केली. हा झाला दुसरा नियम. आता तिसरा नियम जो आहे तो आणखी जास्त फायद्याचा आहे. तो ऐकून तुम्ही आनंदित व्हाल. आता तुम्ही कदाचित आनंदित होत असाल, पण 9 आणि 10 नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कारण की 10 नियम इतका भयानक आहे की तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर काढलं जाऊ शकतं, घर जप्त होऊ शकतं. आता तिसरा नियम टप्प्याटप्प्याने आता पाहतोय. तिसरा नियम काय, पूर्वी काय व्हायचं, तिसऱ्या नियमांतर्गत कोणाच तरी शेतजमीन असायची, त्याच्यातून जर कुठला रोड गेला, हायवे गेला, एखादा पूल गेला, तर सरकार ती जमीन हस्तगत करून घ्यायचं, जप्त करून घ्यायचं आणि त्याला पाहिजे काहीतरी मोबदला देऊन तू जमीन जमा करायचं. पण आता सुप्रीम कोर्टानं सांगितलंय की कोणतीही प्रायव्हेट प्रॉपर्टी प्रॉपर मोबदला दिल्याशिवाय जमा करता येणार नाही आणि संपत्तीचा अधिकार त्या व्यक्तीलाच असणार आहे. तर ही आनंदाचा नियम असणार आहे. आता पुढचा नियम आधार कार्डचा आहे. तुमच्या आधार कार्डला सगळ्या संपत्तीची माहिती आता लिंक होणार आहे, ज्यामुळे एका दृष्टीने काळा बाजार थांबेल, पण सरकारला तुमच्या सगळ्या जमीन जुमल्याची माहिती संपूर्णपणे पोहोचणार आहे. आता या नियमाने फायदा होणार का तोटा होणार तुम्हीच कमेंट करा. पण पुढचा नियम विचित्र आहे बघा, ज्यामध्ये आता तुम्हाला तुमच्या घरामध्ये राहण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार. दिल्ली हायकोर्टाने हा माहिती दिलेली आहे, ज्यामध्ये आई वडील आता मुलांना घरातून बाहेर काढू शकतात. मुलांनी जर आई वडिलांना सांभाळलं नाही आणि ते घर जर स्वकष्टार्जित कमाईतून कमवलेलं बांधलेलं असेल, तर आई वडील मुलांना बाहेर काढू शकतात, असा अधिकार आता दिलेला आहे. आता यातला सगळ्यात भयानक नियम जर बघायला गेलं तर बरेचसे मुलं आईवडिलांना सांभाळत नाही आणि ज्यावेळेस काय होतं, बऱ्याचशा वेळा आईवडील मुलांच्या नावावर प्रॉपर्टी करून देतात आणि मग मुलं सांभाळत नाही. तर अशा वेळेस आईवडिलांना मुलांना संपत्तीतून काढण्याचा अधिकार आता देण्यात आला आहे. पहा, आईवडील आता मुलांना संपत्तीतून बेदखल करू शकतात, वजा करू शकतात. अशा प्रकारचे देखील आता एक नियम लागू झाला आहे. त्यामुळे आईवडिलांचा सांभाळ करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्याच कर्तव्याला अनुषंगाने सरकारने हा अधिकार आता वयोवृद्ध आईवडिलांना दिला आहे. म्हणजे भले मुला-मुलीच्या नावावर जरी जमीन केलेली असेल तरी देखील ती जमीन पुन्हा वापस घेण्याची त्या ठिकाणी एक तरतूद आता वृद्ध आईवडिलांना सरकारनं दिलेली आहे. तर हाच एक नियम असणार आहे. त्याबद्दल सरकारने एक नियमावली देखील जाहीर केली आहे. दिल्लीमध्ये आलेल्या एका केसच्या निकालासंदर्भात ही माहिती हायकोर्टानं दिली होती आणि त्यामुळे आता आईवडिलांना विशेष अधिकार प्राप्त झालेला आहे, जे आपल्या मुला-मुलींना देखील आपल्या संपत्तीतून बेदखल करू शकतात. तर असा अधिकार त्यांना देण्यात आला आहे. तर ही होती माहिती. ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.